नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात सत्य रम्याला हाताला लागलेला रक्त पाहतो तर रम्या सांगते की काव्या पूजा करत होती आणि मी तिथे जाऊन तिचा खेळ संपवला। तर इकडे वसवत्या आता खूपच घाबरते आणि ती जोरात म्हणते की तू काय केलंय। काव्या मंडपात पोहोचली नसते। त्यानंतर वसवत्या बोलते आता सगळ्यांनाच ऐकायला येते। तर पार्थ नंदनी आता रम्याच्या हाताला लागलेलं रक्त पाहतात आणि ते खूपच घाबरतात। त्यानंतर सगळे धावतात आणि काव्याच्या खोली बाहेर जाऊन तिला आवाज देऊ लागतात, पण मात्र काव्य काही दार उघडत नसते। नंदनी म्हणत असते की काव्य तू बरी आहे का, दार उघड। अखेर काव्य सुखरूपपणे बाहेर येते। तेव्हा पार्थ घडलेला सगळा प्रकार काव्याला सांगतो। खरं तर हा सुद्धा रम्याचाच प्लॅन असतो। काव्य म्हणते की तुम्ही उगाच रम्यावर संशय घेत आहेत। कुंकाची थाळी माझ्याकडून खाली पडली होती आणि ते सगळं काही ती आवरत होती। तिने माझी मदत केली आणि ती कुंक हळदी पुन्हा टाकायला म्हणून तिचे हात लाल होते। तर पार्थ नंदनी सगळ्यांना वाईट वाटत असतं की त्यांनी रम्यावर संशय घेतला व स्वतः तिथे खेळ करत म्हणते की आमच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही। तर रम्या म्हणते की आपण असं वागलोय गाय म्हणून त्यांचा विश्वास नाही आणि मनात म्हणते की हेच तर पाहिजे होते मला।